एबीपी माझानं प्रकरण लावून धरल्यानंतर अखेर यूपीएससीनं पूजा खेडकरचा आयएएस दर्जा रद्द केला। मात्र सरकारी नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणारे पूजा खेडकर सारखे शेकडोच्या संख्येने आहेत आणि आता एबीपी माझा त्यांचाही पर्दाफाश करणार आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरू असलेल्या रॅकेटचा आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी पर्दाफाश केलाय। या संदर्भातला एबीपी माझाचा हा एक्सक्लूसिव रिपोर्ट पाहूया। 62 तक चाहिए डिसेबिलिटी, तो वो फिर ये रिजेक्ट नहीं होता है, वो हो जाएगा। हाँ। पूजा खेडकर सध्या गल्ली ते दिल्ली गाजत असलेले हे नाव, कारण मॅडमनी कारनामाच तसा केलाय। धडधाकट असताना आयएएस बनण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे। मात्र हे एकमेव प्रकरण नाहीये, तर दिव्यांगांच्या हक्काच्या सरकारी नोकऱ्या लाटून शेकडो जण वेगवेगळ्या कार्यालयात खुर्ची उभवतायत आणि 7व्या वेतन आयोगानुसार पगार घेत फक्त सरकारचीच नव्हे तर तुमची आमची फसवणूक करतायत। एखादी व्यक्ती दिव्यांग नसताना दिव्यांग प्रमाणपत्र मिळतंच कसं? बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्यांचं रॅकेट नेमकं कोण चालवतं? या रॅकेटमध्ये कोण कोण सामील आहे? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कुणाकुणाचे खिसे भरले जातात? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। हे ब्रीदवाक्य घेऊन पत्रकारिता करणाऱ्या एबीपी माझानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत। एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या एजंटचा पर्दाफाश केला। हेलो, कौन है आप? नहीं, मेरा बेटा है, उसका निकालना है। वो स्पर्धा परीक्षा की तैयारी कर रहा है, तो उसके लिए निकालना था। पैर में क्या? हाँ, पैर में, लेफ्ट पैर में। हाँ। क्या हो गया था? अरे वो लेफ्ट पैर में, अरे उसमें वो गिर गया था, तो लेफ्ट पैर में हुआ था, तो उन्होंने रिजेक्ट कर दिया। पहले ससुन ने किया था उसने, ससुन, तो वो 26। हाँ, तो वो अपने को वो रिजेक्ट नहीं होना चाहिए, ऐसा चाहिए था। मुझे बस बताओ क्या क्या चाहिए और कितने लगेंगे उसको दिए सब। नहीं, वो सामने आप बात करो, मैं वो आपसे दिला दूंगा। आपको कितना देना पड़ेगा? नहीं, हमारा कुछ नहीं है उसमें। मैं बोल रहा क्या, मैं रास्ता बताने वाला, एड्रेस बताऊंगा सिर्फ। अभी आपका फोन आया बोल के बात कर रहा है, तो आपसे कुछ पैसा लेने का क्या? अच्छा, तुमको नहीं देने का ना, सिर्फ डॉक्टर को देने का है। हाँ, उधर क्या, वो भी मैं आऊंगा, तुम्हारा भेजने का उधर, लड़ने का अपना। पर देता है ना भाई, नहीं तो ऐसा होगा कि तुम बोलोगे उधर जाओ। हाँ, उधर जाओ, उधर बात तुम्हारा काम बन जाएगा, ये गारंटेड बता दूंगा। तुम्हारा मुद्दा बोलने का। अपने को 62 तक चाहिए, 62 तक डिसेबिलिटी। हाँ, हमारा रोल उसके अंदर कुछ नहीं, पैसे के बारे में। नहीं, 62 तक चाहिए डिसेबिलिटी, तो वो फिर ये रिजेक्ट नहीं होता है। हाँ, वो जो कुछ है तुम्हारा वो बोलो, वो हो जाएगा। हाँ, नहीं, डॉक्टर करेगा ना, तुम्हारा नाम तुम बोलोगे उसको क्या? ऐकलत? दिव्यांग नसताना दिव्यांगांचं किंवा कमी दिव्यांग असताना जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र किती सहज मिळू शकतं ते। हा झाला पहिला पुरावा, आता दुसरा पुरावा देखील घ्या। काम असं होतं, मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, त्याचं पहिल्या वेळेस रिजेक्ट झालं ससून मधून। 26% त्याचं लेफ्ट पायाचा हे प्रॉब्लेम आहे, तर ते आपल्याला 50च्या वरती करायचंय। तर तुमच्याकडनं होईल का? मी बाहेर आहे, आउट ऑफ स्टेट आहे, 17 तारखेला कॉल करा। नाही, फक्त मला सांगा ना, 20 तारखेपर्यंत हवं होतं, जर अर्जंट हवं होतं। कोणी आहे का अजून कोणी करणार? नाही, कोण करायचा विषय नसतं का, आता लेकडे वातावरण। हो, तपासणीमध्ये 26% दाखवते, ते 26%। मला पाठवा फोटो, आम्ही पाठवतो, सगळं पाठवतो। हो, मला सांगा काय ते। एजंट आणि सरकारी डॉक्टरांचे खिसे भरले तर धडधाकट देखील कागदोपत्री दिव्यांग होतो आणि लायकी नसताना सरकारी नोकरी मिळवतो। राज्यभरातील 1-2 नव्हे तर तब्बल 400 पेक्षा अधिक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय आहे।
प्रहार संघटना आणि स्टुडंट्स राईट्स असोसिएशननं एकत्र येऊन अशा अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून ती लवकरच सरकारला सुपूर्द करण्यात येणार आहे। साधारणतः 419 नावं आमच्याकडे आता ह्याच्यामध्ये आले 419 ऑल ओव्हर महाराष्ट्र। ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, चीफ ऑफिसर, ABDO आहेत, त्याच्यानंतर तलाठी आहेत, ASO आहेत, STI आहेत। आता ही माहिती जी दिली त्या संबंधित त्या गावातल्या लोकांनी दिली, काहींनी माहिती त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांनी दिली। बनावट प्रमाणपत्राद्वारे स्वतःला दिव्यांग सांगून एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींनी सरकारी नोकरी बळावल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे। जेव्हा आम्ही ही शोध मोहीम सुरू केली, ज्यांनी बोगस प्रमाणपत्र काढून कोणी JE झाले, ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अंगलट येऊ शकतं आणि बोगस, तर जे कर्णबधीर मधनं ज्यांनी प्रमाणपत्र त्यांनी खरे ऑपरेशन आता करून घेतलेत मागच्या 10 दिवसात मिळालेली माहिती। याच्यामध्ये तर एक प्रकरण असं आहे, आई वडील हे दोघंही सरकारी नोकरीत आहेत, त्यांच्या 2 मुली आणि 1 मुलगा, अशी 5ही जणांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढून या ठिकाणी नोकरी मिळवली। एक तर कॅन्डिडेट असा आहे की ज्याला पाय नाही असं दिव्यांग प्रमाणपत्र काढून तो गावात बुलेट चालवतोय, तर हे खूप भयंकर आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा सर्वाधिक वापर बुलढाणा, अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यात झाल्याचं कळतंय। तसंच मुंबई महापालिकेतील 65 शिक्षकांची यादी देखील प्रहार संघटनेच्या हाती लागली आहे। प्रमाणपत्र आहे पण ते बोगस आहे अशा आमच्याकडे तक्रारी आहेत। मग ती पडताळणी केली नाही, त्याचा आपण शासनाला जाब विचारला। कार्यालयाचा आपल्याकडे रिटर्नमध्ये आहे की यांची कोणतीही पडताळणी आज 10 ते 15 वर्ष उलटून गेलेले आहेत तरी करण्यात आलेली नाही। तेव्हापासून ते बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावरच काम करतात। बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावरच काम करतात। आज साधारणतः एका शिक्षकाला 1 लाख रुपये पगार आहे। असे भरपूर शिक्षक आहेत मुंबई महानगरपालिका। उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, सहाय्यक राज्यकर उपायुक्त, मुख्याधिकारी, कृषी उपसंचालक, विक्रीकर निरीक्षक, कृषी अधिकारी, लेखापाल, तलाठी, मंत्रालय लिपिक, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता आणि शिक्षक या पदांसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा सर्वाधिक वापर होतो। सर्रास बरेच शिक्षक आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्याकडून 25-25 हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र दिलेले आहेत की याच्यामध्ये खोल मुळापर्यंत जाऊन जास्तीत जास्त बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या एजंटांच्या मात्र कारवाई झाली पाहिजे। नाही तर हे सर्रास एजंट सोकवलेले आहेत, यांचे कामधंदे एकच आहे, कधी बकरा गावतोय ना आम्ही कापतोय, एवढेच यांचे धंदे चालू, यांच्याकडे कारवाई व्हावी ही विनंती। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण तरुणी अभ्यासासाठी घरदार सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्य करतात, पोटाला चिमटा काढून राहतात, एखाद दुसऱ्या अपयशानं खचून न जाता परीक्षा देत राहतात। काहींचं तर वयही उलटून जातं, तर दुसरीकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवत संपूर्ण व्यवस्थेला विकलांग केलं जात आहे। आणि व्यवस्था विकलांग करणाऱ्यांना आत्ताच वठणीवर आणलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागतील। हे संपूर्ण जर प्रकरण आपण नीट तपासलं तर यामध्ये अगदी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपासून ते अगदी सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक जण हे दिव्यांगांतल्या ताटातलं हिसकावण्याचा प्रयत्न करतंय आणि हे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चढाओढ करतंय। त्यामुळे राज्य सरकारने आणि विशेष करून आरोग्य विभागाने झोपेचं सोंग न घेता जाग होऊन ही संपूर्ण साखळी किंबहुना प्रत्येक विभागात लागलेली ही कीड पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी हीच आपण अपेक्षा करूयात। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करून ही व्यवस्था किती विकलांग झाली आहे हे तर तू समोर आणलंसच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत काय काय धक्कादायक माहिती तुझ्या हाती आली, काय काय खुलासे झाले? प्रज्ञा, आपण बघितलं तर आपण एजंटपर्यंत पोहोचलो, काही डॉक्टरांपर्यंत जे सिव्हिल सर्जन आहेत ते अशा प्रकारचं प्रमाणपत्र, बनावट प्रमाणपत्र देण्यात सहभागी आहेत, अशापर्यंत पोहोचण्यासुद्धा आपण प्रयत्न केला। आणि जसं बच्चू कडू यांची प्रहार संघटना ही 15 दिवस मागील ही मोहीम राबवत आहे, त्यामध्ये स्टुडंट राईट असोसिएशनचे महेश बडे यांनी सुद्धा ही सगळी यादी तयार केली आणि या यादीच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून आपण सुद्धा प्रयत्न करत होतो की अगदी याच्या खोलापर्यंत जाण्याचा, हे रॅकेट कसं
कसं काम करते बघण्याचा। तर इथे काही एजंट्स असतात किंवा मग तुम्ही जर ओळखीचे डॉक्टर सिव्हिल सर्जन असतील तर तुम्ही थेट सिव्हिल सर्जन यांच्याकडे जाऊ शकतात। आणि जर तुमचं 26% किंवा 30% किंवा अगदी 10% जरी तुम्ही अपंगत्व तुमच्या असेल तर 40%चा एक क्रायटेरिया असतो, त्यानंतरच तुम्ही इतर ज्या सोयीसुविधा किंवा आरक्षणाचा दिव्यांगांचा लाभ घेऊ शकता। आणि तशा पद्धतीने 40% पेक्षा जास्त अपंग असल्याचं किंवा दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र हे या सिव्हिल सर्जनकडनं देण्यात येतं। आपण काही जिल्हे बघितले, खास करून सोलापूर असेल, बुलढाणा असेल, नगर असेल, अशा ठिकाणी हे रॅकेट जास्त मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे। पुण्यात सुद्धा काही केसेस आपल्याला पाहायला मिळाले आहेत। अगदी खेडेगावात सुद्धा अशा प्रकारे हे सगळं प्रमाणपत्र दिलं जातं। जसं महेश बडे यांनी सांगितलं की अगदी एका कुटुंबातले 3 ते 4 जण अशा प्रकारचे दिव्यांग सर्टिफिकेट काढतात। आणि जर एजंटला आपण बोललो तर एजंट साधारणपणे पैशाची मागणी हे डॉक्टर करतील, फक्त आम्ही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतो अशा प्रकारे सांगतात। आपण या सगळ्या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही। त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की हे सगळे सर्टिफिकेट माझ्याच कार्यकाळात देण्यात आलेत का, हा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला। मात्र आता हा रिपोर्ट बघितल्यानंतर कदाचित आरोग्यमंत्र्यांचे आणि आरोग्य विभागाचे डोळे उघडले असतील आणि त्यावर खरं तर ते आता चौकशी लावतील, हीच आपण अपेक्षा करूयात। खरं वेदांत, जळजळीत अंजन या व्यवस्थेच्या डोळ्यात घालण्याचं काम तर झालेलं आहे, पण यानंतर आता तरी सरकारी व्यवस्थेचं अंधत्व दूर होतं का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।